मित्रांनो, आज माझ्याकडे जो दोन कुत्र्यांचे पिल्ले होते त्याच्यामधला एक कुत्र्याचं पिल्लू काही गोष्टीमुळं किंवा काही कुत्र्यांमुळं दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याची अंतिम विधी करताना मला असं वाटत होतं की माझ्या फॅमिलीमधला कोणीतरी एक सदस्य कमी झालेला. मला खूपच दुःख वाटतं या गोष्टीचं की ज्या पिल्लांना मी पिकनिक एवढ्या लांबून घेऊन आलो त्यांना तिथं कुणीच नव्हतं. सनराईज पाशी असेच पडलेले होते ते. त्याच्यानंतर आणल्यानंतर मी त्यांना 2 महिने मी सांभाळलं आणि त्याच्यानंतर एक कुत्र्याचं पिल्लू आपलं ऑफ झालं. पण काय करता मित्रांनो, अशा घटना झाल्यावर खूपच वाईट वाटतं. ज्याला पूर्ण जीवाच्या पलीकडे सांभाळलं आणि अचानक दुर्दैवामुळे त्याचा मृत्यू झाला. याच्यात ना माझी चूक आहे ना त्याची चूक आहे, पण खूप वाईट वाटतं राव. आज मला त्याची अंतिम विधी करावं लागायला लागली. मी या हिशोबाने घेऊन आलो त्यांना की माझ्या घरचे सगळ्यात मोठे अंगरक्षक म्हणून यांना इथं घरी आणलं होतं. आता दोन्हीमधला फक्त एकच उरला, तो म्हणजे आपला वाघऱ्या. मोगऱ्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. याच्या अगोदर बी तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असतील माझ्या चॅनलला, जे की मी त्यांच्याच नावाने सुरू केलेलं होतं, त्यांच्यासाठी सुरू केलेलं होतं. आणि तशी तर मला तर खूपच पशुपक्ष्यांची खूपच आवड आहे. पशु पक्षी प्राणी, आणि मी कॅट लवर तर आहेच, पण डॉग लवरसुद्धा आहे. मला खूप दुःख वाटतं की याची मी ज्या वेळेला अंतिम विधी करीत होतो तर तसं शेतकऱ्याचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणलं आणि अंगरक्षक म्हणलं तर कुत्राच येतो. आणि खूप वर्षापूर्वी माझ्याकडं एक डॉगी होता, त्याचं नावसुद्धा मोगऱ्याच होतं. त्याला मी बरेच वर्षे माझ्यासोबत होता तो. असाच त्याचा बी मृत्यू दुर्दैवाने झाला. पण आज हा जो त्याचा भाऊ आहे हा खूपच इमोशनल झालेला आहे. आज शेवटची त्याच्या आणि त्याच्या भावाची भेट आहे. पण खूप वेळ बसलेला होता हा त्याच्या बॉडीपाशी. एकदम इमोशनल सीन होता तो. का तर मलाही ते बघून माझ्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. मित्रांनो, जनावरं कोणतंही पाळावं, त्याच्यावर प्रेम पण तेवढंच करावं. पण ज्या वेळेला ते सोडून जातं तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की खरंच कोणीतरी आपल्या घरामधला सदस्य गेलेला आहे. हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच, फक्त माझ्यापाशी ही आठवण राहावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. नाही तर व्हिडिओ बनवायची इच्छा नव्हती मला. दोघं एवढे खेळायचे हे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लय मोठे पाहिले असतील माझ्या चॅनलला. पण आज दुर्दैवामुळं मोगऱ्याचा मृत्यू झालेला आहे आणि वाघऱ्या एकदम डिस्टर्ब झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यासोबतला मी आणखीन एक त्याच्या जोडीसाठी एक पिल्लू आणलेला आहे. पण तो मोगऱ्याला विसरून जायच्या हिशोबात आहे, पण दुसऱ्या कुत्र्याच्या पिल्ल्याला ॲक्सेप्ट करी नसतो. मला असं वाटलं होतं की हा त्याच्याबरोबर ती खूप खेळेल, पण नाही मित्रांनो. वाघऱ्या खूपच त्याच्या भावाला मिस करीत आहे. दोघंही एवढे खेळायचे, एवढे हिंडायचे माझ्या पूर्ण शेतामध्ये, विचारायची सोय नाही. आणि मी बी असं कुठून तरी कामावून गेल्यानंतर मलाही खूपच आनंद व्हायचा त्या दोघांना पाहिल्यानंतर. आणि
पण आज दुर्दैवामुळं मोगऱ्याचा मृत्यू झालेला आहे. याच्या अगोदर काही टायमापूर्वी मी एक मुंगसुद्धा आणलं होतं, जे की जखमी होतं. त्याचा उपचार पण केला मी, पण ते शक्यतो वाचलं नाही आणि मला त्याचा बी व्हिडिओ बनवून टाकता नाही आला. मी टाकला बी नाही. त्याचा बी अंतिम विधी मी असाच केला. मित्रांनो, जिथं कुठं बी असे प्राणी दिसतील प्लीज त्यांची मदत करा. का आता माणूस माणसाची मदत करतो आहे, पण प्राण्याची मदत कोण करणार.